नाही एका विशिष्ट कंपनीच्या गाडीला आणि अशोक लेलंड नावाच्या कंपनीला तो टेंडर दिला गेला 5 वर्षाच्या बसच्या मेंटेनन्स साठी 3000 बस साठी 6000 कोटी रुपये मोजले। एक एसटी बस 5 वर्षासाठी 2 कोटीना। अरे तुम्ही किती लुटताय रे, लुटारू, चोर, डाकू, कोणत्या शब्दाने बोलावं? 3000 बसचा टेंडर 6000 कोटीना, 6000। या आरोग्य मंत्री तर आरोग्य खातच विकायला लागलाय। काल पेना टेंडर काढलं त्यांनी 2800 कोटी रुपयाचा। त्यामध्ये हॉस्पिटलच्या क्लिनिंगचं काम आहे। हे काम मागील वर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 कोटी रुपयात होत होता आणि हा चोर डाकू लोकांनी 2800 कोटी रुपयाचा टेंडर काढला। एम्ब्युलन्सचा टेंडर 10000 कोटीचा। काय चाललंय हे सर्व जर पाहिलं तर महाराष्ट्र विकायला काढलाय, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघालाय। म्हणून तुम्ही आता विचार करायचा आहे। मीरा भाईंदरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही आलो। मुजफ्फर भाईंचा नेतृत्व त्यावेळेस नगरसेवक होते, कॉर्पोरेटर होते। तो पुतळा 1991 मध्ये बसवला। तो पुतळा अजून तसाच्या तसाच आहे। 91 मध्ये बसवलेला काँग्रेसच्या काळातील पुतळा स्वाभिमानानं अभिमानानं छत्रपती शिवरायांचा उभा आहे। आणि हे कमिशन खोर, खोकेबाज, धोकेबाज नालायकांनी 8 महिन्यापूर्वी बसवलेला पुतळा धारातीर्थी पडला। हे कमिशन खोरीचं लक्षण आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। अरे पुतळ्यामध्ये कमिशन खाताय महाराजांच्या। आता महाराजांच्या आशीर्वादानं महाराजाची भवानी तलवार तुमच्या माना छाटल्याशिवाय राहणार नाही। एवढं महाराष्ट्राची अस्मिता उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय तुम्ही। हे सगळं सुरू आहे खुलेआम। यासाठी जागा तर इतक्या दिल्या हो, काय सांगू तुम्हाला। काल परवा कुर्ल्याची जागा दिली, 20,000 कोटीची जागा आहे ती। राहिला कुठे? धारावी। धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानीला पुन्हा त्या दूरची जागा, कुर्ल्याची काही संबंध नाही, 20,000 कोटीची जागा दिली। बांद्र्याची जागा सीलिंगची, अदानी। डंपिंग यार्डची जागा, अदानी। बेचो और खाओ। काय चाललंय? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? त्यावेळेस म्हणाले होते भाजपवाले, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अरे नालायकोंना, गाण ठेवलाय गुजरातला, गाण।